मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या जीवन संपवल्याच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डमधून नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता असून त्यामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे। न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनीषाला पुन्हा पोलीस कोठडी मिळवून अधिक तपास केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली। डॉक्टरांच्या बेडरूम मधून जप्त करण्यात आलेल्या 70,000 रुपयांच्या काळ्या रंगाचा मोबाईल, ग्रे रंगाचा 60,000चा दुसरा मोबाईल, एक पेन ड्राईव्ह तसंच डॉक्टर वळसंकर यांच्या नावे असलेला शस्त्र परवाना तपासणीसाठी घेतला आहे। मनीषा वापरत असलेला संगणकही जप्त करण्यात आला असून त्यातून मिळणाऱ्या दस्तऐवजांवर तपास सुरू आहे। घटनास्थळावरून पोलिसांनी रक्ताचे डाग असलेले कपडे, टॉवेल, नॅपकिन, जिवंत काडतूस, ओढलेल्या 19 सिगरेट्स, बुलेटमधील शिसे, बुलेटचे वरील आवरण आणि पिस्तूल फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवले आहेत। या अहवालावर तपास अवलंबून आहे। तसंच डॉक्टर उमा वळसंकर यांना पाठवलेला ईमेलही जप्त करण्यात आला असून त्याची छायांकित प्रत तपासात उपयोगात आणली जात आहे। शवविच्छेदनानंतर राखून ठेवलेला व्हिसेरा पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल मिळण्यास 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो, असे पोलिसांनी सांगितलं आहे।